या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडल्या जात आहेत। सुषमाताई, अतिशय खरं तर धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक होते की काय, असा सवाल त्या निमित्तानं उपस्थित होते। सुषमाताई, आपण जे प्रकरण निदर्शनास आणून देत आहे ती खरंच खूपच गंभीर बाब आहे। अशा पद्धतीने प्रकल्पग्रस्त म्हणजे जे खरे प्रकल्पग्रस्त असतात त्यांच्या याद्या वर्षानुवर्ष प्रलंबित आणि ते अजूनही मदतीच्या आणि नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत। आणि अशा वेळी जर हे एक प्रकरण उद्भवत असेल, खरं तर मला असं वाटतं की याच्यात हे सुद्धा चेक केलं गेलं पाहिजे की हे सगळे अधिकारी हे नेमके कुठल्या केडरचे अधिकारी आहेत। हे IAS केडरचे अधिकारी असतील तर मग हे गुजरातमध्ये काम करणारे आहेत, महाराष्ट्रात काम करणारे आहेत, किंवा या अधिकाऱ्यांचा नेमका वरदहस्त कुणाचा वरदहस्त या लोकांवर आहे। कारण आपण जी माहिती देताय त्यानुसार जर महसूल मंत्री बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश देऊनही जर हे प्रकरण पुढे जात नसेल तर चौकशीचं नुसतंच नाटक केलं जात आहे का, की खरोखरच या सगळ्यांमध्ये सरकारचा हात नाही आणि अधिकाऱ्यांची मनमानी होते, नेमकं काय ते प्रकरण बाहेर आलं पाहिजे। नाही, चौकशी होणार, निर्देश दिलेले आहेत, आम्ही याची माहिती घेतो असं वारंवार जिल्हाधिकारी सांगतायत, स्थानिक प्रशासन सांगतंय, मात्र कुठेतरी या संदर्भात सखोल माहिती देण्यास टाळाटाळ होते की काय, असा सवाल देखील उपस्थित होते। सुषमाताई, अगदी 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 म्हणजे माहिती दिली जात नाही, जेव्हा माहिती मिळत नाही आणि एवढी धडधडीत गोष्ट पुढे येते तर निश्चितपणे अधिकाऱ्यांची इतकी दिशाद नाही की त्यांनी स्वयंप्रज्ञेने काही करावं। निश्चितपणे याच्यात राजकीय वरदहस्त असल्याशिवाय अधिकारी इतके निर्भय पण दाखवू शकत नाही। आणि म्हणून मी म्हटलं की या अधिकाऱ्यांचे लागेबांधे नेमके काय आहेत ते सुद्धा समोर आले पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे बुलेट ट्रेन खरं तर, आणि महाराष्ट्र, गुजरात आणि केंद्राचं देखील बारीक लक्ष असताना अशा प्रकारची माहिती समोर येणं धक्कादायक आहे। गुजरातची गोष्ट म्हटलं की त्याच्यात धक्कादायक आता वाटूनच घ्यायचं नाही। कारण बोगस औषधांचं प्रकरण असेल, बोगस बियाणांचं प्रकरण असेल, कितीतरी अशी कंपन्या आहेत की ज्या बोगस पद्धतीने नुसत्याच रेकॉर्डवर दिसत आहेत, मात्र प्रत्यक्षात त्यांचं काम नाही आणि त्यांचा संबंध पुन्हा फिरून फिरून गुजरातशी येतो। त्यामुळे हे फारच सहज स्वाभाविक आहे, पण याचे राजकीय वरदहस्त आणि लागेबांधे निश्चितपणे शोधले गेले पाहिजे। सुषमाताई, महत्वाचं म्हणजे लोकशाही मराठीनं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ही जी गोष्ट आहे, हा जो मुद्दा आहे तो लावून धरलेलाच आहे, मात्र विरोधक म्हणून खरं तर विरोधकांनी देखील या मुद्द्याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा आहे। निश्चितपणे विरोधकांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे। आपण आता ही बाब माझ्या निदर्शनास आणून दिलेली आहे, मी निश्चित याच्यातली माहिती घेऊन याच्यामध्ये आम्हाला पक्ष म्हणून काय भूमिका घेता येईल, अधिवेशन काळात याच्यावर काही भूमिका मांडता येईल का, हे नक्कीच मी बघेन। निश्चित। धन्यवाद सुषमाताई, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।